नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यातल्या आपदग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत देईल असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलं आहे. ते आज अहिल्यानगर जिल्ह्यात लोणी इथं शेतकरी मेळाव्यात बोलत होते. शेतकऱ्यांना उत्पन्नाचं आणखी साधन मिळावं यासाठी सहकारी साखर कारखान्यांनी गाळप बंद असताना इथेनॉल तसंच भाजीपाला आणि इतर उत्पादनांसाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून पुढच्या काही दिवसात ते अधिक शक्तिशाली होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. येत्या मंगळवारपर्यंत उत्तर कोकण किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. समुद्रात सध्या ताशी 100 किलोमीटर वेगानं वारे वाहत असल्यानं मच्छीमारांनी 7 ऑक्टोबरपर्यंत समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे. पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस होत असून भूस्खलनाच्या घटनांमध्ये किमान 20 जणांचा मृत्यू झाला. तिस्ता नदीला पूर आला आहे. राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचलं असून शेतात आणि घरात पाणी शिरलं आहे. एनडीआरएफची पथकं आपदग्रस्त भागात मदत कार्य करत आहेत. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज कोलंबो इथं भारत आणि पाकिस्तान यांचा सामना सुरू आहे. पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 25 षटकात 3 बाद 117 धावा झाल्या होत्या. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.